माझी 15 दिवस झाले तब्येत बरोबर नाही. इकडे तिकडे फिरतो, टेन्शनमध्ये, डोक्यातले टेन्शन घे असं काहीतरी. म्हणजे काल तर मी ते घाबरली होती. कालचा कोणवर होता रे? तारीख 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 14 व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे, ब्लॅक डे. गुरुवार होता, 14 तारीख होती. तर मी लई घाबरली होती. म्हटलं आता काय नाही, आता वरची दोरी असं वाटलं. म्हणजे एवढं टेन्शन घे अजून मी माझ्या मनामध्ये टेन्शन आलं नाही. त्याच्यामुळं पण काही औषधी सापडली तर मी तुम्हाला दाखवते. तर ही औषधी आहे ना, ते औषधी अंगरोग, गाईचा अंगरोग आहे ना गाईसाठी. तर मग तो अंगरोग यांनी राहते. हे झाड बघा तुम्ही, हे पहा, हे का खपायच्या मुळ्या पहा, मुळ्या. त्या अंगरोगासाठी गुणवंती येईल बिचारे. म्हणजे एवढी आहे नाही तर माझी मुलगी राहते ती एवढी औषधी ना, भरपूर औषधी. हे पहा तुम्ही औषधी, हे का म्हणजे ते मुळ्या पहा, हे ना मुळ्या पाहायच्या. एवढी गुणकारी हे नाही, ती बाईसाठी खूपच गुणकारी आहे. तर ही कशी द्यायची? ठिकाणी खेसायची, याचा रस गोरगट करायचा आणि एक कप द्यायचा सकाळी. न जेवता काही, न चहा घेता ही कानी ठेसून 1 कप रस द्यायचा. आणि मग त्याच्यानंतर 1 घंट्याने म्हणा का 2 घंट्याने म्हणा, मग त्याच्यानंतर जेवायचं. याच्यापासून आराम भरपूर पडते. म्हणजे असं की जोपर्यंत बिमारी हटत नाही ना, अंगरोग, तर ती बिमारी जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत हे ठेसून घ्यायचं. 3 टाईम नाही, 2 टाईमच घ्या, 2 टाईम. म्हणजे कसं आहे की सकाळी घ्यायचं जेवण करायच्या आधी, संध्याकाळी घ्यायचं जेवण करायच्या आधी. जोपर्यंत ही राहत नाही बिमारी आपली तोपर्यंत ते घ्यायचं. ही काय लागत नाही, पण 1 कप घ्यायची. म्हणजे ही माझ्या बाबांनी सांगलेली होती आम्हाला. तर म्हणून मला माहिती आहे. मला आज काही सापडलं हे झाड, तर मी आणलं तुम्हाला माहिती देण्यासाठी. तुम्ही ओळखाते कोणाला जर माहिती असेल तर सांगा मला कमेंट करून की हा बाबा ही गुणकारी आहे म्हणून. तर एवढी याची खात्री आहे ना. हे म्हणजे मी जास्त करून खाली ही खेड्यात भेटत नाही, शहरात भेटते. पण ही जास्त करून शहरात आहे ना, तर आपल्याला अशीच भेटते ही ना. आपल्या खेड्यानं आहे ना, त्या खेड्यानं इरीमध्ये राहते ही अशी काय दिसत नाही आपल्याला. तर बघा, ही कमेंट करून सांगा मला नक्की की हाय म्हणून कोणी ओळखली जर असन तर नक्की सांगा मला कमेंट करून की कोणती आहे म्हणून. ही म्हणजे जे मुळे दाखवत म्हणजे नीट हवा असं ओळखायला असन तर सांगा मला बाई. ओळखायला पानं मी नीटी दाखवते घेऊन की बाई अशी आहे म्हणून, हे का. तर ही कशी ठेचायची, चांगला गोटा धुयायचा. नंतर मग चांगल्या गोट्याने धुयायचं. स्वच्छ पाणी घ्यायचं, आपलं पियाचं पाणी घ्यायचं स्वच्छ. त्याने धुवून काढायचं. डबल गोटा वरोटा धुवून काढायचा. त्यात ठेचायची. ठेचून चांगलं पालं धुवून सुती पालं धुयाचं. मग त्यात कानी टाकायचं आणि पिळून हे चांगलं ठेचून मग पिळायचं. आणि मग नंतर 1 कप करायचं आणि ते पियाचं. त्याच्यावरून पाणी पियाचं नाही, हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे कोणाला असले तर म्हणजे याची माहिती देतो तुम्हाला. पण दुसरं झाड काय घेऊ नका. हे बघायच्या मुळे मी दाखवते तुम्हाला. हपा याच्या मुळ्या काळ्या राहतात, हे का. मुळ्या काळ्या राहतात, हिरीमध्ये राहते एक, नाहीतर शहरातनी म्हणजे कोण्या ठिकाणी शहरात बी राहते. तर शहरात मी राहिली तर ह्या तुम्ही घ्यायची, ठेचायची आणि पियाची अंगरोग असला तर.
अंगरोग असला तर प्यायची. पण जेवण 1 घंटा का अर्धा तास जेवण करायचं नाही त्याच्यावर, मग पाणी प्यायचं नाही, मग त्याच्यामुळे तो अंगरोग जाते. हे बघा, हे म्हणजे कोणती तरी घेऊ नका, नीट बघा तुम्ही त्याच्यामुळे कशा आहेत म्हणून. हे पहा, हे का काळ्या मुळे आहेत. आणि याची पानं पहा कशी आहेत ते. हे का अशी पानं आहेत. हे तुम्ही नक्की हे कानी ट्राय करून बघा तुम्ही, याने तुम्हाला आराम पडून जाईल. सुद्धा मी असं नाही की बाबा कोणाला दिली तर मग नाही, सुद्धा मला माझ्या बाबांनी हे दिलं आहे. सुद्धा त्यांनी आणून ठेचून म्हणजे पूर्णपणे मी ध्यान ठेवलेलं आहे. त्या औषधीवर आणली बाबा त्यांनी, धुतली आणि चांगले वरोटा धुतला, पाटा धुतला, मग चांगल्या पाण्याने आपल्या प्यायच्या पाण्याने धुतला. मग नंतर हे ठेचलं, त्याने ते पालव धुतलं, त्या पालवातनी हे धुतं ते आपलं हे केलेलं ठेचलेला त्यात टाकला. आणि टाकून मग नंतर त्याने ते पिळल्यावर परातीत पिळायचा. आणि मग पिळल्याच्या बाद एकाने पिळल्याच्या बाद मग ते परातीत घ्यायचं ह्यो. आणि परातीत घेतल्यावर मग तो कानी आपण चहा पितो तसं ती पत्ती कशी बारीक बारीक राहते ती खाली राहते, मग तसं पूर्णपणे खाली राहते. आणि मग त्याच्यानंतर कानी हे मग त्याच्यानंतर त्या परातीत त्या शिंगलात टाकायचा आणि मग पियाचा गाळगुडात बसल्यावर. गटगट पिऊन असं नाही की बाबा चांगला नाही लागत पिवा कसा नाही, गटगट पिऊन घ्यायचा. आणि मग नंतर 2-3 वेळच घेतला कानी की मग तुम्हाला फरक पडला की मग मला सांगा तुम्ही की कमेंट करून की ताई हो गुणकारी हे म्हणून हे औषध हे गुणकारी आहे. तर ह्या औषधाचं नाव नाही माहीत म्हणून कोणी कमेंट करून सांगा की हे औषध कोणतं आहे म्हणून. फक्त कानी याच्यामुळे आहेत आणि अशा काळ्यामुळे येतात न पहा असे येते पहा काळ्यामुळे येतात हे कानी गुणकारी आहे. तर मग हे तुम्ही ते जर अंगरोग असला ना तर नक्की म्हणजे बाईला माहिती मासिक पाळी म्हणजे ते त्याच्यामुळे ती त्याला अंगरोग म्हणतात सतत राहते, त्याच्यासाठी हे कानी गुणकारी आहे. हे तुम्ही घेऊन बघा, शिंगल पिऊन बघा तुम्ही 3 वेळास घेऊन बघा. हे 3 वेळेस घेतलं नाही फरक पडला की मग मला तुम्ही कळवा की फरक पडला नाही. लगेच अंगरोग असला ना एक सांगतो, जर दुसरा जर असलं बाहेरला का कवठाला काही करणे कवठा असलं तर ते राहीन, पण ते कसं राहीन हे पाला पियेपर्यंतच राहीन. हे पाला का पिला आणि मग त्याच्यानंतर का ते म्हणजे पाल्यानं थांबून जाते बरं का. आणि मग बंद केला की मग ती बिमारी आणखीन उचमळते. तर मग ती आणखीन उचमळली तर मग समज म्हणायचं हे बाहेरलं करणीचं आहे. आणि अंगरोग जर असला ना तर ते काय लागत नाही काय नाही. मग अंगरोग असला ना की हे यानं असा यानं बसून जाते. एवढी माहिती आहे मला. आणि एवढं तुम्ही करून बघा. माझ्या ताईला सांगते, माझ्या ताईसाठी गुणकारी येऊ, माझ्या ताईसाठी, आईसाठी, मुलीसाठी हे असंच म्हणजे गुणकारी आहे. तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा तुम्ही, आणि नक्की फरक पडला तर मला कमेंट करून सांगा. आणि फरक नाही पडणार फक्त बाहेरला असलं फरक पडणार नाही ना, आजवर अंगरोग असला ना तर नक्की यानं राहू शकते. एवढी मी खात्री घेतो याची, म्हणजे स्वतः खात्री घेले याची. असं नाही की बाबा खात्री घेले नाही, स्वतः मी याची खात्री घेले. म्हणून मी सर्वांना, माझ्या ताईंना, बहिणीला, मुलींना सर्वांना सांगते की दवाखान्यात जायचं काम नाही, याने बसून जाते. एवढी मी माहिती देतो तुम्हाला.